कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ पाचगावमध्ये जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक आणि विरोधी उमेदवार अमल महाडिक यांचा चांगलाच समाचार घेतला। राज्यात ज्या पद्धतीनं पक्ष फोडाफोडीचं राजकारण घडलं ते पाहता कपडे बदलल्यासारखं सत्ताधारी पक्षातील आमदारांनी पक्ष बदलल्याची टीका त्यांनी यावेळी केली। आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून विश्वासाचं सरकार राज्यात देणार आहोत। राजकारणात कधी खचलो नाही, खंबीरपणे उभं राहिलो, अडचणीच्या काळात काँग्रेस पक्षातून बाहेर पडलो नाही। त्यामुळेच जनतेचा विश्वास माझ्यासोबत असल्याचं त्यांनी सांगितलं। महायुतीचे उमेदवार असलेले माजी आमदार दक्षिण मतदारसंघातून 5 वर्ष गायब होते। ते कोणत्या तोंडानं आता मतं मागायला येतायत असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला। ग्रामदैवत आणि तालीम संस्थांना निधी देण्याचं काम आमदार ऋतुराज पाटील यांनी केलं। पुढील काळात पाचगावचा पाणी प्रश्न 100% सुटलेला असेल अशी ग्वाही देत महाडिकांकडून सुरू असलेल्या दबावाच्या राजकारणाचा त्यांनी समाचार घेतला। महाडिक यांची धमकीची भाषा कोल्हापूरमध्ये चालणार नाही। तुम्ही पर जिल्ह्यातून कोल्हापुरात आला आहात। आम्हाला राजकारण आणि समाजकारण शिकवू नका, या मातीतीलच आम्ही आहोत। तुमची धमकी इथं चालणार नाही असा इशारा त्यांनी महाडिकांना दिला। आव्हान आहे की आमच्या सगळ्या भगिनींचे फोटो काढा, आम्ही नंबर देतो, कधी व्यवस्था करायला येते आम्हाला तारीख द्या, आम्ही तयार आहोत। आम्ही तारीख द्या, आम्ही तयार आहोत। हे महाडिक, हे धमकीची भाषा, ही धमकीची भाषा या कोल्हापूरमध्ये या ठिकाणी चालणार नाही। तुम्ही पर जिल्ह्यात इथं आलेलात, आम्हाला या ठिकाणी राजकारण आणि समाजकारण शिकवू नका। बंटी पाटील या मातीतला आहे, ही सगळी माणसं या कोल्हापुरातल्या मातीतली आहेत। 10 पिढ्या आमच्या या कोल्हापुरातल्या आहेत। तुम्ही बाहेर नाही येऊन आमच्या भगिनींना धमकी देणार असणार तर या ठिकाणी आम्ही गप्प बसणार नाही, हे देखील मला मुद्दामून आपल्याला सांगायचं आहे। या धमक्या आपल्याला देऊन कोण गप्प बसायचं नाही। यावेळी पाचगावच्या सरपंच प्रियांका पाटील, ठाकरे गटाचे शहर प्रमुख सुनील मोदी यांनी मनोगत व्यक्त केली। या जाहीर सभेवेळी दर्याचे वडगावच्या ग्रामपंचायत सदस्या नयना अविनाश भोसले यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। या सभेला पाचगावचे उपसरपंच अमित कदम, जिल्हा बँकेच्या संचालिका स्मिता गवळी, गीता दिलीप जाधव, कोर कमिटीचे अध्यक्ष नारायण गाडगीळ, उपाध्यक्ष संजय पाटील, संजय शिंदे, संग्राम पोवाळकर, सचिन पाटील, अतुल गवळी, युवराज गवळी, चंद्रकांत सस्ते, मारुती जांभळे, प्रकाश गाडगीळ, ग्रामपंचायत सदस्या दीपाली गाडगीळ, अश्विनी चिले, पौर्णिमा कांबळे, रोमा नलवडे, धनाजी सुर्वे, विजय शिंदे, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, ठाकरे गटाचे करवीर तालुका प्रमुख विराज पाटील, उत्तराखंडचे आमदार काझी निजामुद्दीन यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि पाचगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते।